Hello student, today we are going to learn the wild boar and the fox. रानटी डुक्कर आणि कोल्हा. One day a wild boar was sharpening his tusks against the bark of a tree. One day एके दिवशी wild boar रानटी डुक्कर was sharpening धार लावत होते हिज टस्क्स त्याचे सुळे दात अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री झाडाच्या सालीवरती झाडाच्या बुंद्याच्या सालीवरती. एके दिवशी रानटी डुक्कर झाडाच्या बुंद्याच्या सालीवरती आपल्या सुळ्या दातांना घासून धार लावत होते. ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. ते रानटी डुक्कर धार लावण्याचं काम अतिशय काळजीपूर्वक करत होते. ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. व्हेरी केअरफुली म्हणजे अतिशय काळजीपूर्वक. देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. त्याच जंगलामध्ये कोल्हाही राहत होता. लिव्ड राहत होता. अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. सेम फॉरेस्ट त्याच जंगलात. ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट. ही वॉज म्हणजे कोल्हा ऑलवेज नेहमी लुकिंग फॉर अ चान्स संधी शोधत असायचा. टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट. इन द फॉरेस्ट जंगलातील. चान्स टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स म्हणजे इतर प्राण्यांची टिंगलटवाळी करण्याची संधी शोधत असायचा. व्हेन ही सॉ द वाईल्ड बोर. जेव्हा त्याने रानटी डुकराला पाहिले. वाईल्ड बोर रानटी डुक्कर. सीचा पास्ट टेन्स सॉ. सी म्हणजे पाहणे, सॉ म्हणजे पाहिले. जेव्हा या कोल्ह्याने रानटी डुकराला पाहिले. ही डिसाइडेड त्याने ठरवले. कोल्ह्याने ठरवले. डिसाइड ठरवणे. डिसाइडेड पास्ट टेन्स आहे. डिसाइडेड ठरविले. टू टीज हिम त्या रानटी डुकराला. टीज हिम म्हणजे चिडवायचे. टीज हिम त्याला चिडवायचे. त्या रानटी डुकराला चिडवायचे त्याने ठरवले. ही बिगॅन टू वॉक अराउंड द ट्रीज. त्याने त्या झाडाच्या अवतीभोवती फिरायला सुरुवात केली. बिगॅन सुरुवात केली. टू वॉक फिरायला. अराउंड अवतीभोवती झाडाच्या सभोवती. द ट्रीज त्या झाडाच्या सभोवती फिरायला सुरुवात केली. लुकिंग लेफ्ट अँड राईट अँड अप अँड डाऊन. आणि त्याने डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला खाली आणि वरती पाहायला सुरुवात केली. ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट. आणि त्याने बतावणी सुद्धा करायला सुरुवात केली. ॲक्ट म्हणजे बतावणी करायला सुरुवात केली. ॲज इफ ही वॉज रिअली स्केअर्ड. जसे काही किंवा जणू काही तो कोल्हा अतिशय घाबरलेला आहे. रिअली स्केअर्ड खरोखरच घाबरलेला आहे. अशा प्रकारची ॲक्टिंग किंवा बतावणी करायला सुरुवात केली. बट द बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. परंतु त्या जंगली डुकराने अजिबात लक्ष दिले नाही. त्या कोल्ह्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. अटेन्शन लक्ष देणे. डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम म्हणजे रानटी डुकराने त्या कोल्ह्याकडे अजिबात लक्ष दिले नाही की तो काय करतोय ते. ही केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क. त्याने त्याचे जे धार लावण्याचे काम होते ते व्यवस्थितपणे तसेच चालू ठेवले. वर्क म्हणजे काम. ॲट लास्ट द फॉक्स सेड विथ अ ग्रेन. सरतेशेवटी कोल्हा उपहासाने दात विचकून हसून म्हणाला. ग्रेन म्हणजे उपहासाने हसणे. उपहासाने हसत दात विचकून तो कोल्हा रानटी डुकराला म्हणाला. व्हाय आर यू डुईंग दॅट. तू असे का करतो आहेस. आय ट्रायड व्हेरी हार्ड. मी खूप प्रयत्न केला. ट्राय म्हणजे प्रयत्न करणे. हार्ड याचा अर्थ या ठिकाणी खूप. आय ट्रायड व्हेरी हार्ड. मी खूप प्रयत्न केला. बट आय डिड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर. बट म्हणजे परंतु आय डिड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर. मी या ठिकाणी
छुपा शत्रू, हिडन एनिमी म्हणजे छुपा शत्रू, लपून बसलेला शत्रू, एनिमी म्हणजे शत्रू. ऑर डेंजर, डेंजर म्हणजे धोका, संकट अजिबात पाहिलेलं नाही. म्हणजे मला या ठिकाणी एखादा शत्रू किंवा धोका अजिबात दिसलेला नाही. ट्रू, रिप्लाइड द बोर. तुझं खरं आहे, रानटी डुकराने उत्तर दिले. रिप्लाइड म्हणजे उत्तर दिले. रिप्लाइड द बोर. जस्ट नाऊ देअर मे नॉट बी एनी डेंजर. आता सध्या, या क्षणी. जस्ट म्हणजे आता सध्या. नाऊ आत्ता. देअर मे नॉट बी एनी डेंजर. डेंजर म्हणजे धोका. आता या वेळेला धोका नसेलही कदाचित. बट व्हेन इफ रिअली कम्स. परंतु तो धोका जेव्हा येईल, रिअली खरोखरच येईल. देअर वोंट बी एनी टाईम टू शार्पेन माय टस्क्स. देअर वोंट बी एनी टाईम. त्यावेळेला मला वेळ मिळणार नाही. टू शार्पेन माय टस्क्स. शार्पेन म्हणजे धार लावण्यासाठी, माझ्या सुळ्यांना, माझ्या शस्त्रांना धार लावण्यासाठी मला वेळ मिळणार नाही. माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देन. माझे शस्त्र त्यासाठी तयार असली पाहिजेत. माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देन. माझी शस्त्र त्यावेळेला वापरण्यासाठी सज्ज असली पाहिजेत, तयार असली पाहिजेत. इफ आय एम नॉट रेडी. जर का मी तयार नाही झालो, रेडी नसेल, तर आय विल हॅव टू सफर. इफ आय एम नॉट रेडी, आय विल हॅव टू सफर. जर मी तयारीत नाही राहिलो, माझं शस्त्र तयारीत नसेल, माझे सुळे तयारीत नसतील, तर मला त्रास भोगावा लागेल. सफर म्हणजे त्रास भोगावा लागणे. आय विल हॅव टू सफर. दिस स्टोरी टेल्स अस दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. ही गोष्ट आपण नेहमी पूर्णतः तयारीत असावे, हे उत्तम अशा प्रकारचा उपदेश करते आहे. प्रिपेअर्ड म्हणजे तयारीत असलं पाहिजे, तयारीत असणं उत्तमच. डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. आपली जी कामे आहेत, ते कामे उरकून घ्यायचे अखेरच्या क्षणावरती सोडून देऊ नका. हेच या कथेमधून आपल्याला शिकायचे आहे. या कथेतील काही अवघड शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. वाईल्ड. वाईल्ड मीन्स लिव्हिंग इन अ जंगल, म्हणजे जंगलामध्ये राहणारे, रानटी. बोर. बोर मीन्स अ वाईल्ड पिग. वाईल्ड पिग. पिग म्हणजे डुक्कर, तो त्याचा समानार्थी शब्द आहे. वाईल्ड पिग म्हणजेच रानटी डुक्कर. टस्क्स. टस्क्स मीन्स अ पेअर ऑफ लॉंग पॉइंटेड टीथ दॅट सम ॲनिमल्स लाईक द एलिफंट हॅव. टस्क्स म्हणजे सुळ्या दातांची जोडी, जे लांब असते, जसे की हत्तीसारख्या प्राण्यांना वगैरे असते, तशा प्रकारचे सुळे या रानटी डुकराला पण आहेत. बार्क. बार्क द टफ आउटर कवरिंग ऑफ द मेन ट्री ट्रंक अँड ब्रँचेस. द टफ आउटर कवरिंग म्हणजे कडक वरचं आवरण, कवर, ऑफ द मेन ट्री ट्रंक अँड ब्रँचेस म्हणजे बुंद्यांची साल किंवा झाडाच्या फांद्यांची साल, याला बार्क म्हटलेलं आहे. ग्रेन. ग्रेन म्हणजे स्माईल, उपहासाने हसणे, अशा या अर्थाने ग्रेन हा शब्द वापरलेला आहे. अशा प्रकारे द वाईल्ड बोर अँड द फॉक्स ही स्टोरी या ठिकाणी संपलेली आहे. ही स्टोरी आपल्याला समजली असेल अशी आशा करतो. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा.